कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नाराजीचा सूर कायम। सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती, तर प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर। अर्थखातं देण्यास विलंब केला जात असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती। आता आम्ही सावरलो, त्यामुळे आता अर्थखातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे, सुनेत्रा पवार यांचं मत। शिवसेनेला विधान परिषदेच्या 4 जागा देण्याची भाजपची तयारी। ठाण्यात मात्र उमेदवारीवरून मतभेद, तर क्षितिज ठाकूर यांच्या नावाला भाजपचा विरोध। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। हितेंद्र ठाकूर यांची भेट न घेताच शिंदे दिल्लीला रवाना। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती। भाजपची 12 जागांसाठी 48 नावांची यादी तयार। यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार। विधान परिषद उमेदवारांच्या नावांवरती दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती। 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। नीट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर आणि प्रल्हाद कुलकर्णीचीही सीबीआय कोठडी आज संपणार। दोघांना सीबीआय विशेष कोर्टात हजर करणार। न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट। यंदाही मुंबईची तुंबई होण्याची भीती। मिठी नदीची 61% नालेसफाई। मोठ्या नाल्यांची 93.53% सफाई झाल्याचा दावा। पहिल्याच पावसात पाणी साचण्याची भीती। बीडच्या परळीमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर जीव घेणा हल्ला। कोयता घेऊन आलेल्या युवकानं केला हल्ला। हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या कश्यपी धरणात बुडून 4घांचा दुर्दैवी मृत्यू। गरोदर पत्नीसह पती आणि शेजारी राहणाऱ्या 2 मुलांचा मृत्यू। एका धाडसी महिलेनं 2 वर्षीय मुलाचा जीव वाचवला। कर्नाटकमध्ये बिहार पॅटर्न। सिद्धरामय्या यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार। DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता। 1 जून पासून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ महागणार। वडापाव 13 रुपयांवरून 20 रुपये होणार। संत्रा, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ नाही। इराणचा अमेरिकेला लष्करी इशारा। युद्धविराम उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देणार। IRGC एरोस्पेस फोर्सचे प्रमुख सय्यद माजिद मुसावी यांचा अमेरिकेला लष्करी कारवाईचा इशारा। बांगलादेशमध्ये गोवरच्या साथीचं थैमान। 500हून अधिक चिमुरड्यांचा मृत्यू। बांगलादेशमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली। गुजरातचा धुव्वा उडवत RCBची IPLच्या फायनलमध्ये धडक। 254 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 162 धावांवर गुंडाळला। कर्णधार रजत पाटीदारची 33 चेंडूमध्ये 93 धावांची धमाकेदार खेळी।